हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर इथे चालू आहे अन्वीचं स्कूल स्टार्ट झालेलं आहे आणि नोटबुक आणि बुक्स नाही ते कवर लावण्याचं काम मिस्टर दिघेंचं चालू आहे. आणि नोटबुक बुक्सला कवर वगैरे करून सबमिट केलेले आहेत, परंतु इथे नोटबुक राहिले होते सबमिट करायचे ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि मग आता हे काम चालू आहे आणि माझी असं देखरेख चालू आहे. मी वॉच करत आहे की कसं करतायत काय करतायत ते. आणि मग अशा प्रकारे थोडीफार मस्ती करते. का तर डिस्टर्ब करायचं हे आपलं कामच असतं. आणि इथे मी करते पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. का तर म्हातोबा देवाची यात्रा आहे आणि आपण काय करतो ना, बरेचशी लोकं असतात सोसायटीमध्ये राहणारी, तर ते असं म्हणतात की काय आपल्या गावची यात्रा आहे का ना, आपण कशाला काय करायचं ना, असं तसं ना, आपण कशाला यात्रेला जायचं, देवाला जायचं. परंतु याच्याबरोबर विरुद्ध असं माझं मत आहे. का तर आपण ना जिथे वर्षानुवर्ष राहतो तिथलं देवाला आपण मानत नाही किंवा तिथले कुठलेही सण आपण उत्सव साजरे करत नाही, त्या देवांना जात नाहीत, असे बरेचसे लोक असतात. मी जाते, पण मी सांगते त्या लोकांचं. आणि म्हणतात की मग आणि जिथं त्यांचं गाव असतं ना तिथून वर्षातून एकदा किंवा दोनदा जातात, अगदी सणालाही ते लोक जात नाहीत. परंतु म्हणताना म्हणतात की आमच्या गावची कुठे यात्रा आहे, कुठं आपलं गाव आहे. पण ती आपली कर्मभूमी आहे, तिथले देव आपले रक्षण करतात. आणि तिथले मला असं वाटतं की मग आपण जिथे राहतो ना तिथली यात्रा उत्सव सण सगळे काही आपण त्या देवांचं सगळं हे केलंच पाहिजे. का तर ते देवही आपली रक्षा करतात, आपल्या गावाकडच्या देवांचंही आपण केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जन्मभूमी आणि कर्मभूमी असं असतं ना, त्यातला तो भाग आहे. तर जी आपल्याला कर्मभूमी आहे, जी आपल्याला सगळं काही देते, मग तिथल्या देवांना आपण विसरता कामा नये. तिथल्या देवांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित असं केलंच पाहिजे. तर जास्त काही नाही, फक्त मी नैवेद्य केलता, जाऊन पाया पडून आलते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केलता. आता मला त्यातली काही फार माहिती नाही, पण आपल्याला जेवढं काही जमतं तेवढं करावं असं माझं पर्सनली मत आहे. आणि त्यानंतर मी केलती ही डाळ कैरीची चटणी, ज्याची रेसिपी मी अपलोड केली आहे माझ्या इंस्टाग्राम पेजवरती. आय एम प्रीस नावाचं माझं अकाउंट आहे, तिथे जाऊन तुम्ही माझं इंस्टाग्राम पाहू शकता आणि त्याला फॉलो करू शकता. आणि ही चटणी खरंच खूप यम्मी झाली, खूप टेस्टी झाली. कैरी, मला आंबा बिलकुल आवडत नाही, पण मला कैरी ना जगात माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे कैरी आहे. मी कैरीला कधीच नाही म्हणू शकत नाही. आणि कैरी मला आवडते, त्याच्यामुळं कैरीच्या आता माझं काय म्हणतात त्याला, हे आलेलं आहे, सीझन आलेला आहे फ्रूटचा. का तर मला एकमेव फ्रूट आहे जे कैरी आणि कलिंगड मला फार आवडतं, दोन गोष्टी. आणि पहा इथे आमच्या आणि अंधेरा कायम रहेगा किंवा मग ते बॅटमॅन वगैरे त्यातला काहीतरी प्रकार बनवून इथे डान्स करत आहे, काहीतरी पप्पांचं जॅकेट घालून मजा मस्ती करत आहे. तर बाकी काही नाही. आणि मग पाऊस पडलेला बाहेर, अंधेरी तुफान येऊन पाऊस झाला, तर त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.